तुमच्याकडे अतिरिक्त पैसे आहेत का? म्हणजे बोनसमधून मिळालेली रक्कम किंवा अशी रक्कम जी तुम्हाला पुढचे काही दिवस लागणार नाहीये, ही रक्कम आपल्याला काही दिवसातच वापरायची असल्यामुळे आपण शक्यतो ते पैसे सेव्हिंग अकाउंटमध्येच तसेच ठेवतो। त्यावर आपल्याला केवळ 3 ते 4% वार्षिक रिटर्न मिळतो। पण हे पैसे शॉर्ट टर्म साठी कुठेतरी गुंतवले तर त्यावर चांगला रिटर्न मिळू शकतो। शॉर्ट टर्म गुंतवणूक करण्यासाठी असं एखादं साधन आहे का ज्यातून कधीही पैसे काढून घेता येतील आणि आपल्याला चांगला रिटर्नही मिळेल? चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। जेव्हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असते तेव्हा खूप जास्त रिटर्न मिळेल अशी अपेक्षा गुंतवणूकदारांनी करू नये। रिटर्नपेक्षा जास्त महत्त्व पैशाची सुरक्षा आणि लिक्विडिटीला दिलं पाहिजे असं मत फायनान्शियल प्लॅनर संजीव डावर यांनी व्यक्त केलंय। हा उद्देश साध्य करण्यासाठी गुंतवणूकदार लिक्विड फंड किंवा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड्सचा विचार करू शकतात। हे फंड्स ट्रेजरी बिल सारख्या सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे ते सुरक्षित असतात। फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत या फंड्समध्ये चांगला रिटर्न मिळतो। या फंड्समधून कधीही पैसे काढून घेता येतात, तसेच 1 आठवड्यानंतर पैसे काढून घेतले तर कोणताही एक्झिट लोड भरावा लागत नाही। आता या फंड्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। लिक्विड फंड असे डेट फंड आहेत जे ट्रेजरी बिल, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आणि चांगल्या क्रेडिट हिस्ट्री असणाऱ्या इतर सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात। या सिक्युरिटीज 91 दिवसात म्हणजे 3 महिन्यात मॅच्युअर होतात। त्यांच्याकडे किमान 20% रक्कम रोख किंवा इतर साधनांमध्ये असते, यामुळे गुंतवणूकदारांना पाहिजे तेव्हा पैसे काढून घेता येतात। आता या फंडवर किती रिटर्न मिळतो ते जाणून घेऊया। या फंड्समध्ये साधारण रेपो रेट एवढाच रिटर्न मिळतो। उदाहरणार्थ आदित्य बिर्ला सन लाईफ लिक्विड फंडने मागच्या 1 वर्षात 6.83% रिटर्न दिलाय। जेव्हा व्याजदर वाढत असतात तेव्हा लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं। रेपो रेट वाढला तर लिक्विड फंडवर जास्त व्याज मिळतं। या सिक्युरिटीजची मॅच्युरिटी कमी असल्यामुळे व्याजदर कमी किंवा जास्त झाले तरी बॉन्डच्या किमतींवर फारसा परिणाम होत नाही। लिक्विड फंड प्रमाणे गुंतवणूकदार शॉर्ट टर्म साठी आर्बिट्राज फंडचा देखील विचार करू शकतात। यामध्ये साधारण लिक्विड फंड एवढाच रिटर्न मिळतो, मात्र या फंड्सला इक्विटी प्रमाणे टॅक्स द्यावा लागतो। 1 वर्षाच्या आत पैसे काढून घेतले तर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि 1 वर्षानंतर पैसे काढून घेतले तर केवळ 10% LTCG भरावा लागतो। आर्बिट्राज फंड्सवर कमी टॅक्स लायबिलिटी असल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यातून चांगला पोस्ट टॅक्स रिटर्न मिळतो अशी माहिती फायनान्शियल प्लॅनर शेफाली सत्संगी यांनी दिली आहे। शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक करण्याचा अजून एक पर्याय गुंतवणूकदारांकडे उपलब्ध आहे, तो म्हणजे आर्बिट्राज फंड। आर्बिट्राज फंड हे गुंतवणूकदारांसाठी कमी जोखमीचे गुंतवणुकीचे साधन मानले जाते। डेरिव्हेटिव्ह आणि कॅश मार्केटमध्ये एकाच वेळेला विक्री आणि खरेदी करून हे फंड्स पैसे कमवतात। कॅश मार्केट आणि फ्युचर किमतीमध्ये जो फरक असतो त्याचा फायदा फंड मॅनेजर करून घेतो। हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया। समजा इन्फोसिसचा शेअर कॅश मार्केटमध्ये सध्या 1423 रुपयाला ट्रेड करतोय, तर दुसऱ्या बाजूला इन्फोसिसचे सप्टेंबर महिन्याचे फ्युचर 1433 रुपयाला ट्रेड करतायत। फंड मॅनेजर इन्फोसिसचे शेअर्स खरेदी करेल आणि तेवढेच शेअर्स फ्युचर मार्केटमध्ये विकेल। 28 सप्टेंबर पर्यंत ही पोझिशन होल्ड केली तर या ट्रेडमधून 1433 वजा 23 म्हणजे 10 रुपये फायदा होईल। म्हणजे साधारण 1 महिना पोझिशन होल्ड करून फंडला 0.7% फायदा होईल। SBI आर्बिट्राज फंडने मागच्या 1 वर्षात साधारण 7.5% रिटर्न दिलाय। या कॅटेगरीमध्ये साधारण 7 ते 8% रिटर्न मिळतो। ज्या गुंतवणूकदारांना 1 ते 2 वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्याकडे कॉर्पोरेट बॉन्ड फंडचा पर्याय देखील आहे। टाटा आणि रिलायन्स सारख्या ब्ल्यूचिप कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये हे फंड गुंतवणूक करतात। क्रिसिलने दिलेलं रेटिंग बघून या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली जाते। या फंड्सवर FD पेक्षा जास्त परतावा मिळतो आणि जोखीमही जास्त नसते।